बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी नगरपालिका पाहिजे तसे त्या प्रमाणात प्रयत्न करताना दिसत नाही। त्यातच शहरवासियांचे शुद्ध जल पळवण्याचे काम कंत्राटदार करीत आहे। वाढीव पाणी पुरवठा योजनेतून पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू आहे। त्याला लागूनच शहराला पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी असून जलशुद्धीकरण केंद्रावरून ही पाण्याची टाकी भरल्या जाते। नंतर शहरातील नागरिकांना शुद्ध झालेले पाणी नळाद्वारे पोहोचते। मात्र गेल्या काही दिवसापासून या नळधारकांना पाणी पुरवठा कमी होत असल्याच्या तक्रारी पाणी पुरवठा सभापतीकडे आलेल्या होत्या, परंतु या तक्रारींची दखल घेत सभापतींनी पाहणी केली असता राजरोसपणे पाण्याच्या टाकीत मोटर पंप टाकून पाणी चोरी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे आणि हे शुद्ध जल शेजारीच असलेल्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामासाठी वापरण्यात येत होते। तात्काळ पंचनामा करून पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मोटर पंप सहित साहित्य जप्त केलंय। एक महिन्यापासून मी याचा पाठपुरावा करत होतो, तर यात कुठलंही तथ्य निघालं नाही। पण आज या ठिकाणी मी स्वतः या टाकीवर येऊन जेव्हा बघितलं तेव्हा जे नळ सोडायची वेळ आहे त्याच वेळेत इथं मी बघितलं की संबंधित ठेकेदाराचे कर्मचारी या पाण्याच्या बांधकामाच्या जे नवीन बांधकाम सुरू आहे त्यावर मोटर लावून पाणी मारताना मला निदर्शनास आले। तसेच या बांधकामात सुद्धा ते पाणी वापरतात। पिण्याचे शुद्ध पाणी जे जनतेला देणं भाग्य आहे ते बांधकामासाठी वापरतात। या टाकीचे बांधकाम चालू असताना दिनांक 5 मे 2019 रोजी दुपारी 12:30ला चिखली नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती श्री गोपाळभाऊ देवडे यांच्या असे लक्षात आले की सदर ठेकेदार हा त्या टाकीच्या बांधकामालगत असणारी जुनी प्युअर वॉटरची जी टाकी आहे, छोटी टाकी ज्यातून आपण बागेला पाणी देतो आणि तिथील त्या भागातील साधारणतः एक 700-800 घरांना आपण पाणी देतो, त्या टाकीमध्ये डायरेक्ट मोटर टाकून नवीन बांधकाम चालू असणाऱ्या टाकीला वॉटर क्युरिंग आणि बांधकामासाठी पाणी घेतल्याचे या ठिकाणी सभापतीला आढळून आले। मला पाणी पुरवठा सभापती श्री गोपाल भाऊ यांनी मला इथे बोलावलं आणि हे जे फिल्टर वॉटर आहे हे पाण्याची चोरी होऊन ही जी कंपनी आहे ही बांधकामासाठी वापरून राहिली। आज जवळजवळ 1-1.5 वर्षापासून हे जनतेला पिण्याचं पाणी हे वापरून राहिले, त्याच्यामुळे आम्हाला जनतेला पाणी देण्यात अडचण होऊन राहिली। वास्तविक पाहता हे यांचं चुकीचं काम 100% आहे। त्यामुळे सीओ साहेबांनी यांच्यावर मागील नगरपालिकेमार्फत नळ कनेक्शन न मिळाल्यामुळे त्याने डायरेक्ट पाणी टाकीमध्ये पाईप टाकलेला आहे। तर यामध्ये आपण ठेकेदारावर सुद्धा कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करणार आहोत आणि संबंधित जो आमचा कर्मचारी ज्याने नळ कनेक्शन देण्यामध्ये या ठिकाणी कर्तव्यात कसूर केला आहे त्याच्यावरही शिस्तभंगाची कारवाई आम्ही करणार आहोत। सध्या दुष्काळी परिस्थिती आणि पाणी टंचाईचे संकट असतानाही संबंधित ठेकेदारांकडून बांधकामावर मारण्यासाठी शुद्ध पाण्याचा वापर केला जात होता। तर घटनास्थळावर अधिक चौकशी केली असता ठेकेदारांची माणसे थेट शुद्ध पाण्याच्या टाकीत मोटर पंप टाकून पाणी चोरी करत असल्याची ही तक्रार समोर आली आहे। याबाबत नगरपालिका मुख्याधिकारी यांना विचारणा केली असता ठेकेदारांवर कारवाई करू असे आश्वासन दिले। मात्र कॅमेऱ्यासमोर त्यांनी बोलण्यास स्पष्ट नकार दिलाय। तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एवढ्या दुष्काळामध्ये चिंतेची आणि गंभीर बाब असतानाही प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याच्या टाक्यावर चालू असलेले पाणी चोरीचे गैरप्रकार रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका अधिकारी कर्मचारी घेत नसल्यामुळे चिखली शहरातील नागरिक राम भरोसेच आहे असे म्हटले तरी चुकीचे होणार नाही। बुलढाणा येथून महेंद्र मिश्रा यांचा हा विशेष वृत्तांत।